ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरवरनं थेट सरकारलाच सवाल उपस्थित केले। जीआरमधील नातेसंबंधांच्या शब्दावर छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतलाय। संभ्रम दूर करा नाहीतर जीआर रद्द करा अशी मागणी करत आंदोलन उभं करण्याचा इशारा भुजबळांनी दिला। शिंदे समितीनं काही लाख नोंदी शोधल्या आणि त्यात आता हैदराबाद गॅझेटचा संबंध येतोच कुठून असा सवालही भुजबळांनी केलाय। तर देशात लोकशाही आहे, जरांगेशाही येणं शक्य नाही असा टोला त्यांनी जरांगेंना लगावला। सरकारनं काढलेल्या जीआरमध्ये कुठेही सरसकट उल्लेख नसल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। तर ओबीसी नेत्यांनी जीआर नीट वाचावा, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नसल्याचाही फडणवीस म्हणाले। हैदराबाद गॅझेटियर संदर्भातील जीआरला हायकोर्टात आव्हान देण्यात आले। जीआर बेकायदा असल्याचं म्हणत रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। तर जीआर ओबीसींवर अन्याय करणारा नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। सरकारचं डोकं ठिकाणावर नाही, सरकारचा जीआर कोर्टात टिकणार नाही, मर्यादा काय हे सरकारने सांगायला हव्यात असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी म्हटलंय। मराठ्यांना ओबीसीत टाकण्यासाठी कोणतंच सरकार तयार होणार नाही असंही गायकवाड म्हणाले। सरकारने सत्य बोलावं, ओबीसीत एवढ्या मोठ्या समाजाचा समावेश कसा होईल असा प्रश्न प्रवीण गायकवाड यांनी विचारला। मराठ्यांना न्याय मिळवण्याकरता आरक्षण हाच पर्याय नाही, सरकारने शिक्षणाचं बजेट वाढवावं, सरकारने दर्जेदार शिक्षण माफक दरात द्यावं असं गायकवाड यांनी म्हटलं। बीडच्या गेवराई तालुक्यातील शिंगारवाडी फाटा इथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सभेच्या बॅनरवर समाजकंटकांकडून काळं फासण्यात आलं। ओबीसी समाज बांधवांकडून या संदर्भात संताप व्यक्त केला जातो। समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी केली जाते। मराठा समाजाच्या ओबीसीमधील समावेशाविरोधात आता ओबीसी समाज आक्रमक झालाय। ऑक्टोबर महिन्यात नागपुरात या संदर्भात मोर्चा निघणार आहे। मोर्चा संदर्भातील जनजागृती करता चंद्रपुरात ओबीसी सेवा संघांची बैठक झाली। मराठा समाजाच्या झुंडशाहीचा निकराने विरोध करण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियरच्या आधारे काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या 2 जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झालेल्या आहेत। ही अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्यानं ती रद्द करावी अशी विनंती या याचिकांद्वारे करण्यात आली आहे। मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांनी अल्टिमेटम न देता या मागण्यांची अंमलबजावणी कशी होईल यासाठी प्रयत्न करावेत असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी जरांगेंना दिला। राज्यातील मराठा समाजाला कुणबीचे दाखले देण्याबाबत विरोध नाही असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। याचबरोबर कोण कोणासोबत येतंय यापेक्षा आमचं संघटन मजबूत करून काम करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं। आता एक ब्रेकिंग न्यूज। शिवडी परिसरात अटल सेतूकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावर थरारक प्रकार समोर आला। अचानक रस्त्यावर 20 फुटांचा मोठा खड्डा पडल्यानं वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अपघात टाळण्यासाठी तातडीने पोलिसांनी घटनास्थळी बॅरिकेडिंग केलं। मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवरती खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळत असतात, परंतु आज शिवडी येथील जो परिसर आहे तो अटल सेतू जवळील हा परिसर आहे। वरतून अटल सेतू मार्ग गेलेला आहे आणि त्याच्याच खालोखाल जर आपण पाहिलं हा जो रस्ता जातोय शिवडी परिसरातील हा रस्ता आहे आणि याच रस्त्यावर सर्वात भला मोठा खड्डा पडलेला आपल्याला पाहायला मिळते। तब्बल 20 फूट खोल असा हा खड्डा आहे। आजूबाजूला जरी छोटे खड्डे असले तरी पण हा सर्वात मोठा खड्डा समजला जातोय। तसंच जर आपण पाहिलं तर याच रस्त्यावरून अवजड वाहनं देखील मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतात। अवजड वाहनांची रेलचेल असते आणि त्याच अनुषंगाने हा खड्डा पडलाय का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर या ठिकाणी खड्डा पडलाय त्यामुळे जी वाहतूक आहे ती दुसऱ्या ठिकाणी डायव्हर्ट केलेली आहे। दुसऱ्या ठिकाणाहून एकाच ठिकाणी दोन्ही वाहतूक आपल्याला दोन्ही साईडच्या लेन ज्या आहेत त्या खुल्या करण्यात आलेल्या आहेत, कारण या रस्त्यावरती जरी छोटे खड्डे असले तरी पण हा सर्वात मोठा खड्डा मानला जातोय। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेलं आहे। कोणताही या ठिकाणी गैरप्रकार घडू नये या अनुषंगाने हे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। हा जो सर्वात मोठा खड्डा पडलाय त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवंय। तसंच यापुढे असे कोणताही प्रकार घडू नये, असे कोणतेही इतके मोठे खड्डे पडू नये यासाठी देखील प्रशासनाने लक्ष देऊन त्यावर नियोजन करायला हवे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, शिवडी। आणि आता यानंतर 36 जिल्ह्यांमधल्या इतरही बातम्या। ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे।
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युतीवर चर्चा सुरू आहे. दोन्ही भाऊ मनानं एकत्र आल्यासारखं दिसतंय, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या आईला भेटायला आलेले होते आणि असं नांदगावकर म्हणाले. बहुचर्चित कथित फोन टॅपिंग प्रकरणी कोर्टाच्या निर्णयामुळे काँग्रेस नेते नाना पटोलेंना मोठा धक्का बसला. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरुद्धचा नाना पटोलेंचा मानहानीचा दावा रद्द करण्यात आला. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयानं मानहानीचा दावा अवैध ठरवून रद्द केला. शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी देण्याची मागणी शेतकरी नेते विजय जावंद यांनी केली आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी कर्जमाफी हाच उपाय असल्याचं त्यांनी म्हटलंय. सांगलीमध्ये इलेक्ट्रिक घंटागाडीचं लोकार्पण करण्यात आलं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. 18 महिला बचत गटातील महिलांना या योजनेमुळे रोजगार उपलब्ध झाला. कर्नाटकमधील शिवाजी रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्याला जरांगेंनी विरोध केलाय. कर्नाटक सरकारला जरांगे पत्र पाठवणार आहेत. नवी मुंबईत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी बिपिन तुतुरवाड याचा निष्काळजीपणा समोर आलाय. पोलिसाने आपल्या चिमुकलीला कारच्या स्टेअरिंगवर बसून रील बनवलंय आणि या रीलचा व्हिडिओ व्हायरल होत असून पोलिसांचा बेजबाबदारपणा समोर आलाय. मनसेच्या अमेय खोपकरांचा कपिल शर्माला विनंतीवजा त्यांनी इशारा दिला. तर कपिल शर्मा शोमध्ये मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख न करता मुंबई असा उल्लेख करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जळगावच्या यावल तहसील कार्यालयापर्यंत सातोद रस्त्यावरील शनी मंदिरापासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि ओबीसी बांधवांकडून मोर्चा काढण्यात आला. बोगस कुणबी नोंदी आणि मराठा आरक्षणाबाबतचा GR रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हिंगोलीमध्ये बंजारा समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं आणि यावेळी आंदोलकांनी औंढा ते जिंतूर महामार्ग रोखून धरला होता. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. धाराशिवच्या नळदुर्ग परिसरात ईद निमित्त रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळी काही तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान घोषणाबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. कारवाईच्या मागणीसाठी नळदुर्ग शहर बंदची हाक देण्यात आली. वर्धा शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. शहरातील रस्तेही जलमय झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. उल्हासनगरमध्ये मुसळधार पावसामुळे 400पेक्षा जास्त घरांमध्ये पाणी शिरलं होतं आणि या नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून त्यांना मदत मिळावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे केली. धाराशिवच्या आलूर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडले. सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. दमदार पावसामुळे शिरशी गावातील 100हून अधिक नागरिक पाण्यात अडकले आणि दरम्यान गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे. मागील 4 दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातही मुसळधार पावसाच्या सरी पाहायला मिळतात. त्यामुळे वर्धा नदीला पुन्हा पूर आला. या नदीवरील पाणी धरणांचं पाणी सोडल्यानं गडचांदूर कोरपनाला जोडणारा पूलही पाण्याखाली गेला. त्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक ठप्प झाली आहे.